राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये. मंडळी, तुमच्या किडनीमध्ये जर खडे असतील, तुम्हाला प्रचंड मूतखड्याचा जर त्रास असेल ना, आणि मंडळी तुमचा घसा खवखव करीत असेल, घशाचे टॉन्सिल सुजत असतील, तर मंडळी माझ्याकडे एकदम रामबाण आयुर्वेदिक उपाय आहे. आपण आज अशा एक वनस्पतीचा काढा बनवणार आहोत ना, हा काढा आपल्या शरीरातील भरपूर असे आजार दूर करणार आहे. मंडळी, सुरुवातीला आपल्याला आहे ना मूतखड्याचा त्रास होतो ना, पण तो मूतखड्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही. आपल्या किडनीमध्ये छोटे छोटे खडे तयार होतात, नंतर त्या खड्याचं स्वरूप मोठ्या खड्यामध्ये होतं आणि तेच मोठे खडे आपल्या आतड्यातून खाली येत नाही किंवा लघवीतून ते खडे आपल्या बाहेर पडत नाही. मूतखडा झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे जातो, हजारो लाखो रुपये मोजतो मूतखड्यासाठी, पण मूतखडा होण्या अगोदर आपण असे कुठलेच उपाय करत नाही. मंडळी, मी जो आज तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, तो उपाय जर तुम्ही मूतखडा होण्यापूर्वी जर केला तर तुमच्या किडनीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये अजिबात मूतखड्याचे खडे तयार होणार नाही. आणि मंडळी, जरी तुम्हाला मूतखडा असेल, फक्त मोठे खडे जर नसतील ना, छोटे छोटे खडे जर असतील ना, आजच्या काढ्याने तुमचे ते खडे पडून जाणार आहे लघवीद्वारे. तर आजचा काढा आहे ना, किडनीचे खडे, मूतखड्याचे खडे बाहेर काढणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर ताईंनी दादाने अशा कमेंट केल्या, दादा थायरॉईडसाठी उपाय सांगा. थायरॉईडची इतकी काही तुम्ही काळजी करत नका जाऊ. ज्या व्यक्तीला थायरॉईड असतो ना, त्या व्यक्तीचं वजन वाढत असतं, त्या व्यक्तीला भरपूर असे आजार होत असतात, घशामध्ये खवखव होत असते, हातापायाला मुंग्या येत असतात. पण मंडळी, तुम्ही जर आजचा काढा जर बनवला, नित्यनियमाने हा काढा पिले ना, तर तुमच्या शरीरातील बरेचसे आजार दूर होणार आहे. मंडळी, ह्या काढ्यामुळे ना आपल्या शरीरातील वात आणि कफ हा देखील कमी होणार आहे. म्हणजे आजचा काढा भरपूर असा रामबाण असणार आहे आपल्या शरीरासाठी. तर चला मंडळी, मी तुम्हाला ती वनस्पती दाखवतो, त्या वनस्पतीचं नाव सांगतो. तो काढा आपल्याला किती दिवस घ्यायचा आहे, किती दिवस त्या काढ्याचं सेवन करायचं आहे ना, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही देणारच आहे. त्याच्यामुळे मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला ती वनस्पती घेऊन येऊया. तर मंडळी, बघू शकता, हे आहे आपट्याचं झाड. ह्या झाडाचं बी लावलं होतं मी इथं. आमच्या गावाकडे याला आम्ही सोन्याचं झाड असं म्हणतो. याला आपट्याची पानं म्हणतात किंवा आपट्याचं झाड असं म्हणतात. ह्या वनस्पतीचा दसऱ्याला मान असतो. आपण दसऱ्याला सोनं देऊन पाया पडत असतो आणि दसऱ्याची जी पूजा करतो ना, त्या पूजेमध्ये ह्याचे पानं टाकत असतो. तर मंडळी, आयुर्वेदामध्ये आहे ना, ह्या वनस्पतीला अश्मंतक म्हणतात. तर अश्मंतकचा अर्थ असा आहे, आपल्या शरीरातील जे दगड असतात ना, त्या दगडाचं पाणी करतात हे पानं. तर मंडळी, एका व्यक्तीसाठी मी तुम्हाला याचं प्रमाण सांगतो. तुम्ही 7 ते 8 पानं एका व्यक्तीसाठी घ्या. एका व्यक्तीला जर तुम्ही काढा बनवला तर 2 कप पाणी घ्या आणि उकळून उकळून ते पाणी फक्त 1 कप बनवा. आणि ह्या काढ्याचं सेवन आपल्याला सकाळी उठल्या उठल्या करायचं आहे. ह्या काढ्याचं तुम्ही जर 11 दिवस लगातार सेवन केलं तर तुमच्या किडनीमधून छोटे छोटे खडे बाहेर येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, तुम्ही नदीच्या काठी राहत असाल, आता नदीचं पाणी हे दूषित झालेलं आहे. केमिकलचं पाणी, कारखान्याचं पाणी आपल्या नद्या नाल्यांमध्ये सोडलं जातं. पूर्वीच्या सारखं आपल्याला शुद्ध पाणी प्यायला भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्या किडनीमध्ये, आपल्या शरीरामध्ये मूतखड्याचे खडे तयार होत असतात. आणि मूतखड्याचे खडे तयार कसे होतात त्याचे पण भरपूर असे कारण आहेत. हा जर आपट्याचा काढा तुम्ही जर पिले तर तुमच्या किडनीवर लोड येणार नाही. मंडळी, किडन्या खराब होण्याचे भरपूर असे कारण आहेत. रात्रीतून आपलं पोट फुगतं, लघवी कोंडते आणि लघवी कोंडल्यामुळं आपल्या किडनीला सूज येत असते, आपल्या किडनीवर लोड येतो. पण मंडळी, तुम्ही जर ह्या आपट्याच्या पानाचा जर काढा पिले ना लगातार 11 दिवस, आणि हे नैसर्गिक उपाय असतात, याचं काय पथ्य नसतं 11 दिवस घ्यावा की 1 महिना घ्यावा. जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही ना, तोपर्यंत ह्या आपट्याचा पानाचा काढा तुम्ही पित जा. म्हणजे तुमच्या किडनीतून खडे बाहेर नक्कीच पडतील. तुम्हाला लघवीतून खडे पडलेले दिसतील 11 दिवसाच्या नंतर. आणि जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही ना, तोपर्यंत ह्या काढ्याचं सेवन तुम्ही नक्कीच करा. तर चला मंडळी, मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि याचे आपण 7 ते 8 पानं तोडून घेणार आहोत एका व्यक्तीसाठी. हे जे पानं आहेत ना, हे 10 किंवा 11 जरी घेतले ना तरी चालतील. पानाचं कमी जास्त प्रमाण झालं तरी काही अडचण नाही. आणि हे पानं मी स्वच्छ धुवून घेतो. आता मंडळी, हा काढा बनवण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेणार आहोत. आणि हे पाणी आपल्याला उकळून उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. तर मी पातेलं ठेवून घेतो मंडळी चुलीवर. मंडळी, चूल खूप छान बनवली तुमच्या दादानी आणि 2 दिवस भरपूर पाऊस झाला. 2 दिवस पावसामध्येच आपण काढा बनवला. तर मंडळी, तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंट करून कळवा. आणि छान असा चुलीला पण जाळ लागलाय. तर मंडळी, हे आपट्याची पानं आहेत ना, दसऱ्याला वाटायचे पण, आणि ह्या पानाचा आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा करून घ्यायचा.
मंडळी, हा आपट्याच्या पानाचा काढा जर तुमचं अन्नपचन होत नसेल आणि काही काही व्यक्तींना जुलाबाचा त्रास होत असतो, काही काहींना पातळ अशी विष्ठा होत असती सारखी सारखी, तर तुम्ही या आपट्याच्या पानाचा काढा नक्की बनवा. जुलाब जर होत असतील ना, ह्या पानाचा काढा तुम्ही 6 दिवस लगातार प्या, म्हणजे तुम्हाला जुलाब बंद होणार आहे. तुमची अपचनाची समस्या देखील दूर होणार आहे. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल, आपल्या शरीरातील जे रक्त असतं त्या रक्ताची पातळी जर वारंवार वाढत असेल, घटत असेल, तर ह्या आपट्याच्या पानाचा काढा तुम्ही नक्की प्या. तुमचं जर रक्त खराब होत असेल, रक्त जर कमी पडत असेल, तर ह्या आपट्याच्या पानाचा काढा आपल्याला 15 दिवस हा घ्यायचा आहे. म्हणजे आपलं रक्त शुद्ध होतं, रक्तामधील गाठी आणि ज्या आपल्या चरबीवर आलेल्या गाठी असतात ना, त्या गाठी देखील ह्या काढ्यामुळे दूर होतात. आता भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा चरबीवर गाठी आलेल्या आहे, रक्त अशुद्ध झालेलं आहे, नेमकं काय करावं? तर तुम्ही ह्या आपट्याच्या पानाचा काढा नक्की बनवत जा आणि नक्की ह्या काढ्याचं सेवन करत जा. मंडळी, थायरॉइड आणि गळ्याची सूज, हे आपट्याची पानं थायरॉइडसाठी आणि गळ्याला जी आलेली सूज असते ना, हे जे टॉन्सिन असतात ना, त्या सुजेवर एकदम रामबाण मानली जातात ही आपट्याची पानं. मंडळी, आपला काढा तयार झालेला आहे. आपण हा काढा काढून घेऊया. आपण ग्लासामध्ये टाकून बघू किती कमी झालाय. किती असा छान आपला काढा तयार झालेला आहे. जसा कोरा चहा असतो ना, सेम त्याच पद्धतीचा काढा झालेला आहे. मंडळी, ह्या काढ्यासाठी आपण 10 ते 12 पानं घेतली होती. त्या पानामधील सर्व घटक, त्या पानाचे गुणधर्म सर्व ह्या काढ्यामध्ये उतरलेले आहे. हिरवे पानं होते, पण हा काढा कसा निघलेला आहे. मी इतर भरपूर असे काढे बनवत असतो, पण त्या काढ्याला पिवळा असा कलर येतो आणि ह्या काढ्याला असा लाल असा कलर आलेला आहे. तर चला मंडळी, आजचा काढा आपला स्पेशल मुतखड्यासाठी होता. ज्यांना कोणाला मुतखड्याचा त्रास असेल त्या व्यक्तींनी ह्या काढ्याचं सेवन नक्की करा. याला काही लिमिट नाही, तुम्ही 11 दिवस करा, महिनाभर करा, काहीच अडचण नाही. जोपर्यंत फरक पडत नाही ना, तोपर्यंत करा. तर चला, या काढा पिण्यासाठी आज तुमचा दादा गच्च अशी प्लेट पिणार आहे. तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच सांगितलं होतं, मला काही मुतखड्याचा त्रास नाही, माझं पोट दुखत सुद्धा नाही, मला किडनीची कुठली समस्या नाही. पण तुम्ही हे जर निसर्गातील उपाय तुम्हाला तुमचं दुखणं होण्या अगोदर जर केले तर अतिउत्तम. तुम्ही जेव्हा आजारी पडता, तुम्हाला जेव्हा मुतखडा होतो, तेव्हा तुमचं डोकं बंद पडतं, तुम्ही कितीही मोठे पैसे खर्च करता, पण हे निसर्गातील उपाय त्या अगोदर करायचे असतात. आपलं शरीर आजारी पडण्यापूर्वी हे निसर्गातील उपाय करायचे असतात आणि त्यानंतर जरी तुम्ही केले तरी काय अडचण नाही. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी. मंडळी, काढ्याची चव खूपच छान हा. ह्या काढ्याला लहान मुलं पिऊ शकतात, तुम्ही पिऊ शकता. कुणाला आमवात असेल, वात असेल, कप असेल ना, ह्या काढ्याचं सेवन नक्की करा. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. आपल्या लहान बाळांना हा काढा नक्की पाजा. त्यांचे पोटाचे विकार, छातीतील कफ, सर्दी, खोकला हा सर्व आजार दूर होणार आहे. जास्त करून आपला घसा खवखवतो पावसाळ्यामध्ये, तर हा काढा सर्वांनी पीत जा. काय असतं, जेव्हा टाईम भेटतो ना, तेव्हा याची पानं आणायची, 20-25 पानं आणायची, भरपूर असा पातेल्यामध्ये काढा बनवायचा आणि सर्व फॅमिलीने प्यायचा. म्हणजे तुमची सर्व फॅमिली व्यवस्थित राहणार आहे. पावसा कसा ओरडतोय. आता मंडळी, तुमचा दादा वन टाईम हा काढा पिऊ शकतो, पण माणसाने काढा असू द्या, चहा असू द्या, पाणी असू द्या, घोट घोट करून पिलं पाहिजे. कारण की कुत्रं, शिळी, मांजर, गाई, म्हशी, आपल्या सर्व पक्षी एक एक घोट करून पाणी पितात. पण मनुष्य असा आहे, तुमच्या घरात जर तुमचे लहान मुलं वन टाईम असं पाणी पित असतील, संपूर्ण ग्लास, संपूर्ण तांब्या, त्या लहान मुलांना व्यवस्थित पाणी पाजायचं शिकवा. कारण की पाणी पिताना आपल्या शरीरामध्ये भरपूर असे आजार जडत असतात. माणसाने काढा असू द्या किंवा पाणी असू द्या, एक एक घोट करून असं पिलंच पाहिजे. तर चला मंडळी, आता थोडासा काढा राहिलाय. तर चला मंडळी, आज मी सोन्याच्या झाडाचा अर्थातच आपट्याच्या पानाचा काढा बनवलेला आहे. ह्या वनस्पतीला तुम्ही विसरू नका. जिथं ही वनस्पती दिसल ती वनस्पती तुम्ही घरी घेऊन या किंवा याच्या शेंगाचं बी घरी आणा. झाडाभोवती आपल्या नर्सरीमध्ये याचं नक्की झाड लावा. कारण की हे झाड आपल्या शरीरासाठी फार म्हणजे फार फायद्याचं आहे. आजचा जर तुम्हाला काढा आवडला असेल, ह्या काढ्याचे फायदे जर आवडले असतील ना, आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मंडळी, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.